नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे महर्षी डेअरी फार्मवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महर्षी डेअरी फार्मवर डेली कामाचं शेड्यूल काय असतं, कशा पद्धतीनं आपलं डेअरी फार्मवरती काम चालतं याबाबत आजचा व्हिडिओ असणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या डेअरी फार्मवरती सध्या 10 गाई या मोठ्या आहे आणि त्यानंतर एक 4 कालवडे आहे. पूर्ण त्या पण ब्रीडच्या कालवड्या आहे. अशा एकूण आपल्या गोठ्यावरती 14 जनावर आहे. तर या 14 जनावरांचं काम आपण कशा पद्धतीने करतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्या या कामाची सुरुवात होते सकाळी साधारणतः 5-5:30च्या दरम्यान. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम जी मित्रांनो ही पाटाई आहे, या पाटाईवरलं शेण फावडीच्या साह्यानं मित्रांनो हे शेण या बाजूनं बाहेर फेकलं जातं आणि गाया ज्या मोकळ्या असतात आपल्या त्यांच्याकरता ही जागा फावडीने शेण गोळा करून पूर्ण क्लीन करून घेतलं जातं. आणि त्यानंतर आपण गव्हाणीला जे ब्रॅकेट बनवले आहे, हे बघा तुम्हाला समोर दिसते, या ब्रॅकेटला आपण ज्या कड्या येतात त्या कड्या बसवल्या आहेत. तर सर्वप्रथम हे शेण वाढल्यानंतर आपण त्या गायांना गुंतून घेतो त्यांच्या नंबरनुसार. मिल्किंगसाठी ज्यांची जशी आर्ली मिल्किंग असेल त्या पद्धतीने आपण त्यांना बांधून घेतो. आणि बांधून घेतल्यानंतर मित्रांनो आपण सर्वप्रथम त्यांची मिल्किंग करून घेतो. तर मिल्किंगसाठी आपल्या गोठ्यामध्ये आपण व्हॅन्सन कंपनीचं डबल बकेटचं मशीन घेतलेलं आहे. ते तुम्हाला मी समोर दाखवतोय. डबल बकेटचं मशीन घेतलेलं आहे. तर या डबल बकेटच्या साह्याने आपण वन टाइम 2 बकेट चालवतो. तर या बकेटच्या साह्याने आपण सकाळी मिल्किंग करून घेतो. आता मिल्किंगसाठी मित्रांनो आपण गरम पाणी घेतो. आपल्या घराच्या वरती सोलर बसवलेला आहे आणि त्या सोलरमधून आपण गरम पाणी घेतो. सकाळी पण आणि संध्याकाळी पण गरम पाणी घेतो आणि त्या गरम पाण्यानं गायांच्या कासे स्वच्छ धुवून काढले जातात. आणि त्यानंतर जे मिल्किंग मशीनचं क्लस्टर आहे ते क्लस्टर बसवले जातं. आणि गाई पिळून झाल्यानंतर जे थोडंसं दूध राहतं ना ते आपण हाताच्या साहाय्यानं काढून घेतो, जेणेकरून आपले एक चेकसुद्धा होतं आहे. काही कासेमध्ये सुस्त नाही ना, काही कोणता प्रॉब्लेम नाही ना, अशा पद्धतीने आपल्याला एक चेक करायला मिळतं. आणि बारीक सारीक राहिले दूध काढल्यामुळे आपल्याला त्याचा फॅट डिग्रीवर सुद्धा परिणाम होतो. कारण फॅट हे शेवटच्या दुधामध्ये जास्त असतं. गाईचं सुरुवातीचं जे दूध आपण मिल्किंग करतो त्यामध्ये पाण्याचं पर्सेंटेज जादा राहतं. तर मित्रांनो, आता आपल्या गोठ्यामध्ये सकाळी मिल्किंग केली जाते आणि ही मिल्किंग केल्यानंतर आपण ज्या किटल्या आहे दुधाच्या त्या बाहेर घेतो. त्यानंतर बकेट सामान काय असेल ते पूर्ण सगळं बाहेर घेतलं जातं. आणि ह्या गायींसाठी आपण पशुखाद्य मिल्किंग झाल्यानंतर देतो. त्याचं कारण म्हणजे गाई ही उभी राहिली पाहिजे. मिल्किंग झाल्यानंतर कमीत कमी अर्धा तास याकरता आपण त्या गाईला उभं राहण्याकरता आपण मिल्किंग झाल्यानंतरच त्यांना पशुखाद्य देतो. आपल्या डेअरी फार्मवरती कोणत्याही प्रकारचा मकाचा भाडा अथवा पेंड वगैरे काही वापरत नाही आपण फक्त गोळी खाद्य जे आहे पशुखाद्य तेच वापरतो. आणि कशा पद्धतीने आपण पशुखाद्य देतो ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण गाईंना पशुखाद्य देण्यासाठी एक 200 किलो वजनाचा काटा घेतलेला आहे आपल्या डेअरी फार्मवर. तर आपण प्रत्येक गाईला हे मोजूनच पशुखाद्य देतो. 1 लिटरला 300 ग्रॅम हे पशुखाद्य असतं. तर आपल्या ज्या दुभत्या गाया आहे ना, ज्या आत्ता वेलेल्या आहे 3 महिन्याच्या 4 महिन्याच्या आतमधल्या, त्या गायींसाठी आपण हिंदुस्तान कंपनीचं बघा हिराय खाद्य वापरतो. आणि ज्या पारट्या गाय आहे त्यांच्यासाठी आपण इंद्रनील खाद्य वापरतो.
आता इंद्रायणीला आणि हिऱ्यामध्ये फरक काय आहे? तर हिरा खाद्य हे 20 लिटर 25 लिटर ज्या गायी आपल्या दूध देतात त्या गायींसाठी आहे, आणि ज्या गायांचा ऑलरेडी आपल्या गाया गाभणी आहे, तर कॉस्टिंग कमी होण्यासाठी आपल्याला याची मदत होते. आणि मित्रांनो, ज्या गायीची जशी गरज आहे ना त्या पद्धतीने आपण हे पशुखाद्य या काट्यावरती मोजून देतो. ते मोजल्यामुळे आपला फायदा असा होतो, ज्या गायीची जेवढी रिक्वायरमेंट आहे ना त्या पद्धतीनं आपल्याला पशुखाद्य गायींना देण्याकरता व्यवस्थित होतं, म्हणजे आपली नुकसान होत नाही. आणि त्या गायीची जेवढी गरज आहे तेवढं आपण पशुखाद्य देतो. आणि आपण आता हे सकाळच्या शेड्यूलमधलं सांगतोय मी. आणि संध्याकाळी आपण ज्यावेळेस पशुखाद्य देतोय त्यावेळेस त्या गायींना एक 50 म्हणजे जसं गाईचं दूध असेल त्या पद्धतीने आपण त्या गाईला मिनरल, सध्या बेस्ट मिन चालू आहे आपल्या फार्मवर, तर एक 50-100 ग्रॅमपर्यंत आपण मिनरल मिक्सचर त्या गायींसाठी देतो. ज्या पाहत्या गायी, ज्या गायी गाभण झाल्या त्यांच्याकरता आपण मिनरल हे कमी करतो, कारण त्यांची गरज कमी असते. त्या गायींसाठी आपण साधारणतः एक 30 ग्रॅम फक्त मिनरल देतो. आणि ज्या गायी आहे अर्ली लॅक्टेशनच्या, लवकर ज्यांचं दूध आता सध्या चांगल्या पद्धतीने आहे त्या गायींसाठी आपण तर त्यांना चांगल्या मिनरल देतो, एक 50 ते 100 ग्रॅमपर्यंत गाईच्या दुधानुसार. त्यामुळं याचा फायदा असा होतो आपल्याला की दूध जे आपलं कंटिन्युटी दुधाची आहे जी सध्या टिकते. आता आपल्या 10 गायांपैकी 2 गाय ह्या ड्राय करण्यासाठी जवळ आलेले. त्यांचं आता एक तर ड्राय केलेलीचे आणि एक ड्राय करतोय सध्या. तर असं टोटल 8 गायांचं दूध आता सध्या चालू आहे. तर 8 गायांचं मित्रांनो आता 150+ दूध चालू आहे आपल्या डेअरी फार्मचं. आणि पशुखाद्यामध्ये मी तुम्हाला सांगितले हिरा आणि इंद्रनील. आणि ज्या आपल्या कालवडी आहे त्या कालवडींसाठी आपण हिपर 3 हे खाद्य वापरतोय. दररोज 1 किलो सकाळी आणि संध्याकाळी 1-1 किलो असं हिपर खाद्य वापरतोय. आणि पशुखाद्य आता टाकल्यानंतर खायला गव्हाणीमध्ये, ह्या गव्हाणी ज्या आहे ना या गव्हाणीमध्ये आपण पशुखाद्य टाकलं जातं इथं गव्हाणीमध्येच. आता हे पशुखाद्य खाऊन झाल्यानंतर त्या गायांना आपण घास आहे आपल्याकडं, घासाची एक वैरण होते, साधारणतः एक 3 ते 4 वजे, साधारणतः 3च वजे पकडा, 3 वजे आपल्या गायांना घास राहतो. एक घासाची वैरण केल्या जाते. आणि घासाची वैरण झाल्यानंतर ते घास साधारणतः अर्ध्या पाऊण तासात तो घास त्या गाया खाऊन घेतात. आणि ते खाऊन झाल्यानंतर आपण कुट्टीचा जो चारा म्हणतोय, कुट्टी असते आपल्याकडं, त्यामध्ये मित्रांनो आपण ऊस आणि मॅगस होते आपल्याकडं, आणि नेपियरी असे या तिन्हींचा पण आपण कुट्टी केल्या जाते. आणि प्रत्येक गाईसाठी 1 कॅरेट कुट्टी आपण डेली त्यांना टाकतो. त्याचबरोबर सोयाबीनचा भुस्सा घेतलेला आहे, तर तो भुस्सासुद्धा गवंडासुद्धा आपण हा जो तुम्हाला शेडचा गाळा दिसतो, एक गाळा म्हणजे एक गव्हाण पकडा, या एक गाळ्यामध्ये म्हणजे साधारणतः 3 गायी बसतात एक गाळ्यामध्ये. तर या 3 गायींसाठी 1 कॅरेट आपण त्यामध्ये सोयाबीनचा गवंडा हा गायांना देत असतो. तर अशा पद्धतीने आपलं सकाळचं चाऱ्याचं नियोजन चालतं. तर साधारणतः एक 9:30-10 वाजेपर्यंत या गायांचा चारा खाऊन होतो. आणि त्यानंतर आपल्या गोठ्याच्या तुम्हाला दाखवतो मी, गोठ्याच्या या साईडला पाण्याची गवण आहे. तर गायींचा चारा खाऊन झाल्यानंतर यांच्या ज्या कड्या आहे बघा, या पद्धतीनं आपण त्यांना बांधण्यासाठी कड्या केलेल्या आहेत. तर या कड्यांमधून त्यांना मोकळं केलं जातं. 10 वाजता पूर्ण त्यांना सोडल्यानंतर त्या पाणी प्यायला जातात दिवसभर. काही जर गव्हाणी चारा शिल्लक राहिला तर तो चारा गाई खाऊन घेतात. अशा पद्धतीने सकाळचं शेड्यूल चालतं. आणि संध्याकाळी 4 वाजता या कामाला सुरुवात होते. तोपर्यंत 4 वाजेपर्यंत गाया पाणी पिणं, कारण मुक्त संचारी आपला गोठा, पाणी पिणं आणि निवांत बसणं. ज्या गाईला वाटलं चारा खायचा आहे, गव्हाणी थोडाफार
चारा शिल्लक राहतोच, तो चारा खाण्यासाठी गायी येतात. अतिशय स्वच्छंदीपणे आपल्या गोठ्यामध्ये गायांचं आपण व्यवस्थापन करतो. तर 4 वाजता परत ही प्रोसेस आहे. आपली जी गायांची पाटाई आहे, या पाटाईवरती शेण आपण गोळा करतो. ते पाठीमागं फेकलं जातं टोकरीनं, कुठे बाहेर टाकण्याची गरज नाही. मुक्त संचार गोठ्यामध्ये हाच फायदा आहे की आपलं काम हे कमी होतं, संपत नाही, काम कमी होतं. आणि त्यानंतर परत गाया संध्याकाळी 4 वाजता याच पद्धतीनं आपण बांधून घेतो. आपल्या ज्या ह्या गव्हाणीच्या कड्या दिसतात तुम्हाला समोर बघा, अशा पद्धतीनं आपण त्या बांधून घेतो. आणि बांधून घेऊन नंतर सर्वप्रथम पशुखाद्य देतो त्यांना. आणि पशुखाद्य दिल्यानंतर परत घास राहतो, घासाची एक वैरण केली जाते. त्यानंतर आपण जे आपले चाऱ्याची कुट्टी आहे किंवा वाळलेला जो गौंड आहे सोयाबीनचा, तो पण आपण त्यांना देतो. तर अशा पद्धतीनं संध्याकाळी सुद्धा आपलं साधारणतः 7-7:30 वाजेपर्यंत हे काम आवरतं. 4 ते 7:30पर्यंत हे काम पूर्ण आवरलं जातं. तर संध्याकाळी आपण 6:30 वाजता मिल्किंग करतो आणि सकाळी पण 6:30 वाजता मिल्किंग करतो. आणि त्यानंतर हे काम आवरलं, आता गायांचं 7:30ला आवरलं. त्यानंतर त्यांना 1 तास लागतो, साधारणतः 8 वाजेपर्यंत त्या चारा खाऊन होतात. आणि चारा खाऊन झाल्यानंतर त्यांना परत आपण संध्याकाळी हे सोडले जातं. परत त्या गव्हाणे जाऊन पाणी पिणार, परत रात्रभर बसणार. अशा पद्धतीने हे सायकल आपल्या महर्षी डेअरी फार्मवर चालतं. आणि च्या व्यतिरिक्त आपलं बाकीचे जे काम आहे, उदाहरणार्थ मिल्किंग मशीनची स्वच्छता असेल, ती स्वच्छता आपण डेली मशीन धुवूनच काढलं जातं. कधी पण कंटाळा केला जात नाही. डेली आपण त्यांना ब्रश घालून तर पूर्णपणे आपण त्याची क्लिनिंग करतो. का स्वच्छता राहणं खूप गरजेचं आहे. कारण वारंवार मास्टडीजचं जे मेन कारण आहे ना, ते म्हणजे मिल्किंग मशीनची स्वच्छता नसणं. काही काही क्लस्टरमध्ये इतकी म्हणजे घाण जमा होते दुधाची ना, त्यामुळे आठवड्यातून 1 वेळेस आपण गरम पाण्याने सुद्धा ते मशीन धुवून काढतो. त्यानंतर क्लिनिंग ब्रशच्या सहाय्यानं डेली केली जाते. तर मित्रांनो, सध्या आता 10 गाई आणि 4 कालवडी आहे. असे 14 जनावरं आहे. आणि याचं काम करण्यासाठी मी आणि माझी पत्नी असे आम्ही 2घच जण हे काम बघतो. त्याचबरोबर काही शेतातले कामं राहत्या, चारा आणणारे, पाणी भरण्याचे, सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व आम्ही दोघं, पती आणि पत्नी दोघंच, हा 15 गायांचा 14 गायांचा युनिट आम्ही बघत असतो. तर सध्या आपल्या डेअरी फार्मवरती 8 गाई मिल्किंगला, 2 गाई ड्रायला आहे. तुम्हाला मी अगोदर सांगितलं. तर 150 लिटर प्लस दूध चालू आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, आपल्या महर्षी डेअरी फार्मचा हा डेली रुटीन असतो. रोज याच पद्धतीनं काम चालतं. एखाद्या दिवशी आपल्या समजा काही एखादी गाई जर आजारी पडली तर या वेळेत वाढ होते. आणि त्यामुळं पण शक्यतो रेग्युलरमध्ये याच पद्धतीनं आपल्या डेअरी फार्मवर काम चालतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती तुम्हाला सांगायची होती. अशा पद्धतीनं आपल्या महर्षी डेअरी फार्मवरती डेलीचं दैनंदिन काम चालतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. आणि या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.